सर आता आमच्या घरची परिस्थिती इतकी नाजूक झालेली आहे की माझ्या मिस्टरांना पॅरालिसिस आहे, 2 डॉक्टरांची ट्रीटमेंट आहे, ब्रेन हेमरेज आहे त्यांना, आणि अशा परिस्थितीमध्ये आज ते घरी बसलेले आहे आणि त्यांच्यासंग असा अत्याचार होऊन राहिलेला आहे. आणि आज पूर्ण थोडा माल केला, पण पोलीसवाले आम्हाला काही मदत करून राहिलेले नाही आहे. तेच आम्हाला धमक्या देते. तीच मॅडम आमच्या अंगावर येऊन राहिली आहे, तिचा पण आमच्याकडे व्हिडिओ आहे, पुरावे आहे. भावस्वार म्हणून एपी मॅडम आहे 3 स्टारवाली, तीच आमच्या अंगावर येऊ आम्ही तिचा व्हिडिओ बनवला. आम्हाला पोलीस स्टेशनला सांगण्यात येते की तिचा भाऊ मेला 4 महिन्याच्या आधी म्हणून ती डिस्टर्ब झालेली आहे, म्हणून ती त्या प्रकारे वागली. अगर असे डिस्टर्ब झालेले व्यक्तींना तुम्ही अगर पोलीस स्टेशनला ठेवता आणि ते अगर मुलाच्या अंगावर येऊन राहिलेली आहे आणि मुलांनी काही कमी जास्त केलं असतं तर म्हटलं असतं की मुलांनीच कमी जास्त केलं, तर अशा वेळेला. आणि त्यांचे जे आता इथची ओनर जी आहे त्यांचे जे जवाई आहे ऑन दी स्पॉट मला अगर पोलीस स्टेशनला म्हणते की एक नंगी बाई आणि नंगी करून टाकेल म्हणते, आणि 10 पोलीसवाले बघून राहिलेले आहे. ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक। साथियों, ईटी न्यूज नेटवर्क में आपका हार्दिक स्वागत। साथियों, रोज सुबह जब आप अखबार के पन्ने पलटते हैं तो क्राइम सेक्शन देखकर यही लगता है कि नागपुर शहर में अपराध किसी अनियंत्रित दानव की तरह फैलता जा रहा है। भूमाफिया, असामाजिक तत्व मानो शहर में बेखौफ घूम रहे हो। सवाल यह उठता है कि आखिर इन लोगों में पुलिस का डर क्यों नहीं रह गया है, और उससे भी बड़ा सवाल है पीड़ित आखिर जाए तो कहाँ जाए। क्योंकि जब कोई पीड़ित अपनी फरियाद लेकर पुलिस थाने पहुंचता है तो कई बार उल्टा उसे ही धमकाकर टाल दिया जाता है। तभी आम नागरिक के मन में यह शंका घर कर लेती है कि कहीं पुलिस की मिलीभगत तो नहीं है। न्याय की उम्मीद लेकर आया इंसान भटकता रह जाता है, और ऐसे ही भटके हुए इंसान का सहारा बन जाता है ईटी न्यूज नेटवर्क। ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक। हमारा चैनल निडर होकर निर्भीकता के साथ जनता की आवाज़ को उठाने में विश्वास रखता है। साथियों, आज हम आपको ऐसी एक घटना पर लेकर चल रहे हैं। सीताबर्डी पुलिस थाने के अंतर्गत घटी एक चौंकाने वाली वारदात। 45 सालों से एक ही दुकान में मेहनत की कमाई से अपना कारोबार चलाने वाला एक दुकानदार अचानक दिन दहाड़े उसकी दुकान फोड़ दी जाती है। अंदर रखा पूरा सामान, फर्नीचर, करीब 10 लाख का माल गायब। दुकान उजड़ गई और उसके साथ उजड़ गई उसकी रोजी रोटी। दुकानदार की वृद्ध माता शिकायत लेकर सीताबर्डी पुलिस थाने पहुंची, मगर पुलिस ने उनकी शिकायत लेने से साफ ही इस धक्के से पीड़ित युवक और उसकी मां की मानसिक स्थिति पर गहरा असर डाला है। युवक अब बेरोजगार है और 2 जन की रोटी के लिए संघर्ष कर रहा है। सवाल उठता है, अगर पुलिस ही सुनने को तैयार नहीं तो जनता आखिर किस दरवाजे की दस्तक दे। और यही वजह है कि पीड़ित लोग सीधे मीडिया के पास आते हैं, क्योंकि उन्हें भरोसा होता है कि कुछ चैनल सच दिखाने की हिम्मत रखते हैं। ईटी न्यूज नेटवर्क उन्हीं में से एक है जो निडरता से अन्याय के खिलाफ खड़ा रहता है। ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक। तो साथियों, अब हम चलते हैं घटनास्थल की ओर, जहां हमारा संवाददाता मौजूद है। वहां से हम सुनेंगे पीड़ित महिला और उस दुकानदार की युवक की व्यथा, उनकी सच्चाई और इस पूरे मामले की जांच पड़ताल विस्तार से। ईटी न्यूज नेटवर्क सिर्फ खबर ही नहीं दिखाता बल्कि सवाल भी उठाता है, ताकि पीड़ित व्यक्ति को न्याय मिल सके। इसी भरोसे की वजह से हमारा चैनल दर्शकों के दिल में जगह बना चुका है, और यही हमारे लिए गर्व की बात है। तो आइए चलते हैं सीधे ग्राउंड रिपोर्ट की ओर और देखते हैं यह पूरी कहानी घटनास्थल से, बिल्कुल उसी रूप से जैसे यह घटी है। ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक। मॅडम, नेमका काय त्रास आहे तुम्हाला, कोणती परेशानी आहे? सर, हे माझे शॉप आहे, मी संगीता काकीरवार बोलते। माझ्या दुकानामध्ये 7.5 लाखाचा माल होता फुटवेअरचा, आणि तो चोरीला गेलेला आहे। अर्ध्या रात्री 2:30 वाजता त्यांनी लॉक तोडून माझा माल चोरी केलेला आहे। बाकी वाचलेला माल आता पण चोरी केलेला आहे। आता तोडफोड सर्व काही करून राहिले होते। आम्ही पोलीस स्टेशनला तेव्हा पण गेलेलो आहे। आम्ही 5 वाजेपर्यंत, सकाळी 5 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला होतो, पण आमची काही कंप्लेंट लिहत नाही आहे, पोलीसवाले पण नाही आहे। एपी मॅडम होती, ती पण माझ्या मुलाच्या अंगावर करत होती, आम्ही तिचे पण व्हिडिओ काढलेले आहे। आणि 100 नंबरच्या 2 सरांच्या समोर आम्ही इथला पण व्हिडिओ बनवलेला आहे चोरीचा, पण आमची काही कंप्लेंट दर्ज होऊन नाही राहिलेली आहे। सर, आम्ही PI कडे पण गेलो,
पण आम्ही नोटीस वगैरे आम्हाला देण्यात आलेला आहे आणि आमची कंप्लेंट चोरीची दर्ज काही होऊन राहिलेली नाही. हे मला यांनी मला 2-3 वेळा घाण शिव्या पण दिलेल्या आहे पोलीस स्टेशनमध्ये. आणि इथे पण आलो होतो आम्ही तेव्हा भेटायला, तर तेव्हा इथे पण मला गाडीवर वगैरे पाडून यांनी मारामारी वगैरे केलेली आहे. ती पण कंप्लेंट माझी काही दर्ज होत नाही आहे. त्याच्याकरता आज मी इथे मीडियाच्या समोर उभी आहे. ईटी न्यूज नेटवर्क हर पल आपके साथ बने रहिए आखिरी तक. मला हे सांगा की तुमची हे दुकान आहे, ते दुकान तुमच्याकडे केव्हापासून आहे? हे माझी 1986 पासूनची दुकान आहे सर. तेव्हा ती कच्ची दुकान होती आणि त्याच्यानंतर मग ही पक्की दुकान झाली होती. माझ्या सासऱ्यांनी इथे याचं टोकन दिलेलं होतं, 41,000 रुपये टोकन दिलेलं होतं जेव्हा ही बिल्डिंग बनून राहिली होती त्यावेळेस. पण त्यांनी एग्रीमेंटमध्ये लिहून दिल्यामुळे माझे सासरे काही कानून कायद्याने काही करू शकलेले नाही आहे सर. आम्हाला कोणता नोटीस न देता आमच्या दुकानाचे 2-3 महिने आमचं दुकान शॉप बंद होतं. माझ्या मिस्टरांना परत पॅरालिसचा थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळे तर शॉप बंद ठेवण्यात आलं. पण त्यांनी त्यावेळेसच त्याचा फायदा घेऊन हे लॉक तोडून चोरी करून राहिले सर. तुमच्या दुकान जो घरमालक आहे त्यांनी तुम्हाला हे म्हटलं आहे की हे दुकान खाली करा म्हणून, आणि असं जर म्हटलं असेल त्यांनी तुम्हाला नोटीस वगैरे दिली होती काय? नाही, त्यांनी म्हटलं होतं की मला माझे शॉप खाली करून पाहिजे म्हणून, पण त्यांनी आम्हाला कोणती म्हणजे नोटीस वगैरे काही कानून कायद्याने दिलेली नव्हती. त्याच्यानंतर मला माझ्या मिस्टरांना नवरात्राच्या वेळेस कॉल आला होता. त्यांनी म्हटलं की तुम्ही शॉप उघडून घ्या, जोपर्यंत तुम्ही आता आहे आजारी आहे तोपर्यंत तुम्ही हे शॉप चालवू शकता. जो तुमचा माल चोरीला गेलेला आहे तो त्याची रक्कम किती आहे? किती लाखाचा होता माल? तो आमच्या 7.5-8 लाखाचा माल होता सर. तुमचा कोणावर शंका आहे तो माल चोरी गेला? आम्ही ऑन दी स्पॉट सर, जेव्हा आम्ही इथे आलो होतो 2:30 वाजता तेव्हा पहिलं सुरुवातीला तेव्हा काय म्हणते जे ओनर आहे याचे जे देवेंद्र सिंग ठाकूर, त्यांचे नातू, त्यांचा मुलगा, त्यांची मुलगी, जवाई हे आमच्या समोर ऑन दी स्पॉट पडाले सर. हे केव्हाची गोष्ट आहे? 1 ऑक्टोबरची गोष्ट आहे सर. तेव्हापासून आम्ही 1.5 महिना पोलीस स्टेशनला जाऊन परेशान झालेला आहोत. तुम्ही कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये गेले होते? आम्ही काय म्हणते बडी पोलीस स्टेशनला. अच्छा, सीताबर्डी पोलीस ठाण्यामध्ये गेल्यावर येथील पोलिसांनी तुम्हाला काय म्हटलं? तुमची तक्रार त्यांनी घेतली का? नाही, आमची तक्रार घेतली नाही सर. त्यांनी म्हटलं की कोर्टात जा, नाही तर तुम्ही भांडण करा, दुकानाच्या समोर मारामारी करा. तेव्हा आम्ही 4 पोलीसवाले पाठवू आणि तुम्हा लोकांना मग दोन्ही पार्ट्यांना उचलू. आणि PI राजपूत सरांनी मला म्हटलं, माझं नाव पलाशाची काकीराव, PI राजपूत सरांनी मला म्हटलं की तू जर जास्त हे करशील तर मी तुझे जीवन खराब करीन, इतक्या कलमा लावीन की तुझे भविष्य पूर्ण बर्बाद करेल. जेव्हा मी म्हटलं की माझी कंप्लेंट घ्या चोरीची, तर कंप्लेंट चोरीची घेत नव्हते आणि आधी आम्हाला अर्ज लिहून मागावे तर मग बघू म्हणे आम्ही काय करू. आणि आमच्याकडून काही त्यांनी साथ दिला नाही आम्हाला. आणि 1 ऑक्टोबरला तरी ते कॉन्स्टेबल पण आले 2, त्याच्यासमोर आमचे 2 ताले पण लावले. त्याच्यानंतर दसऱ्याच्या दिवशी आमचे ते दोन्ही ताले पुन्हा तोडण्यात आले होते. ईटी न्यूज नेटवर्क हर पल आपके साथ बने रहिए आखिरी तक. सर, आता आमच्या घरची परिस्थिती इतकी नाजूक झालेली आहे की माझ्या मिस्टरांना पॅरालिस आहे, 2 डॉक्टरांची ट्रीटमेंट आहे, ब्रेन हॅमरेज आहे त्यांना. आणि अशा परिस्थितीमध्ये आज ते घरी बसलेले आहे आणि त्यांच्यासंग असा अत्याचार होऊन राहिलेला आहे. आणि आज पूर्ण थोडा माल केला, पण पोलीसवाले आम्हाला काही मदत करून राहिलेले नाही आहे. तेच आम्हाला धमक्या देते. तीच मॅडम आमच्या अंगावर येऊन राहिली आहे, तिचा पण आमच्याकडे व्हिडिओ आहे, पुरावे आहे. भावस्वार म्हणून AP मॅडम आहे 3 स्टारवाली, तीच आमच्या अंगावर येऊ आम्ही तिचा व्हिडिओ बनवला. आम्हाला पोलीस स्टेशनला सांगण्यात येते की तिचा भाऊ मेला 4 महिन्याच्या आधी म्हणून ती डिस्टर्ब झालेली आहे, म्हणून ती त्या प्रकारे वागली. अगर असे डिस्टर्ब झालेल्या व्यक्तींना तुम्ही अगर पोलीस स्टेशनला ठेवता आणि ते अगर मुलाच्या अंगावर येऊन राहिलेली आहे आणि मुलांनी काही कमी जास्त केलं असतं तर म्हटलं असतं की मुलांनीच कमी जास्त केलं तर अशा वेळेला. आणि त्यांचे जे आता इथचे ओनर जे आहे त्यांचे जे जवाई आहे ऑन दी स्पॉट मला अगर पोलीस स्टेशनला म्हणते की एक नंगीबाई आणि नंगी करून टाकेल म्हणते आणि 10 पोलीसवाले बघून राहिलेले आहे. आणि तिथे आमची कंप्लेंट दर्ज, ती पण कंप्लेंट दर्ज अमर वाघ म्हणून राहिले आहे. अमर वाघ आहे हे जे आपले ठाकूर जे आहे त्यांचे जे जवाई आहे ते ॲडव्होकेट आहे. तर ते आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये सर्व 10 पोलीसवाल्याच्या समोर म्हणते की नंगीबाई तुला नंगी करून सोडेल. मी तर त्यांना ओळखत पण नव्हतो सर पहिले. या मुलगा म्हणजे त्यांचे ते हे आहे म्हणजे जवाई. तर आम्ही म्हटलं की भैया ही तरी पोलीसवाल्यांना म्हटलं की कंप्लेंट दर्ज करा, तर ते आमच्यावरच हरीरावी करत होते. पण त्यांनी ती पण कंप्लेंट दर्ज केलेली नाही सर. आमच्याकडे पूर्ण व्हिडिओ आहे आणि एवढे पुरावे असल्यावर बी आमच्या संग न्याय मिळून नाही राहिला सर. आज आमची कंडिशन कशी झालेली आहे की एक पॅरालिसवाला व्यक्ती आहे, एक हा मुलगा खाली बसून गेलेला आहे घरी एवढ्या दिवसापासून. आज याचा पण तो बिझनेस होता. अशा वेळेला आम्ही कोणाला मदत मागायची सर? आता तुमची शेवटची मागणी काय?
माझ्या संगीता काकीरवार माझी हेच मागणी आहे, मी अजय काकीरवारची पत्नी आहे, की मी हे म्हणते की माझ्या मालाची भरपाई करून द्यावी. माझ्या 2-2.5 लाखाचं फर्निचर होतं, 7.5-8 लाखाचा जो माल होता याची मला भरपाई पाहिजे. त्यांच्यावर कडक कानून कायद्यानं कारवाई होण्यात यावी और त्यांच्यावर चोरीचे आरोप हे घेण्यात यावे. पोलीसवाल्यांना माझी हेच विनंती आहे की भैया माझीवाली जे कंप्लेंट आहे ती घेत नाही आहे, त्यांच्यावर ते कंप्लेंट दर्ज करावी चोरीची आणि माझ्या मालाची भरपाई करून द्यावी. बेटा, तू या दुकानामध्ये बसत होता, हो. दुकान चालवत होता, आता तुझी काय परिस्थिती आहे? माझी मागणी हेच आहे की मी आता बेरोजगार आहे. जेव्हापासून दुकानाचं झालं आहे तेव्हापासून मी बेरोजगार आहो. मला कामधंदा काही भेटत नाही. माझी हीच विनंती आहे पोलिसवाल्यांसोबत की माझा जो माल गेला आहे 7.5 लाखाचा आणि जो फर्निचर माझं तुटला आहे, तुम्ही तो याच्यामध्ये बघू शकता की सगळं ठीक होतं, पूर्ण 2.5 लाखाचं फर्निचर गायब झालं आहे, सगळं तोडफोड झाली आहे. याची भरपाई मला पोलीस कमिशनर पोलीस स्टेशनमधून भरपाई करून देण्यात यावी. बेटा, तुझं आता पुढचं पाऊल काय राहणार आहे? माझं हे आता हे पुढचं पाऊल हे आहे की जसं आता हे शेटरचे लॉक आहे, मी जे स्वतःहून तुमच्या साहेबांसोबत लावत आहे लॉक, आणि हे दुकान कोणाला किरायात देण्यात नाही यावी हीच माझी विनंती आहे. आणि समोर काही जर कोणी पुन्हा तोडते तर पोलीस स्टेशनमधून कारवाई करण्यात यावी. तुमचं म्हणणं असं आहे की तुम्ही दुकान बंद केल्यावर, शटर बंद केल्यावरती तुमचं दुकान फोडण्यात येते, हो, तुमचं लॉक तोडण्यात येते, हो. असं तुमचं म्हणणं आहे? हो, असं माझं म्हणणं आहे. आता तुम्ही काय करणार तुम्ही आता? तर आता मी आपल्या हाताने तुमच्या समोर व्हिडिओमध्ये लॉक लावणार आहोत आणि हे दुकानचे पुन्हा जर ताले तुटते तर मग पोलीस स्टेशनमधून जे ऑनर आहे त्यांच्यावर, त्यांच्या नातवावर दोन्ही आणि त्यांचा जो जवाई अमर वाघ आणि त्यांची मुलगी आणि त्यांचा जो मुलगा आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.